असं म्हणतात की आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपलं मन अंतर्मन व्यक्त करणं म्हणजे गझल. सुरेश भट खूप चांगली गझल लिहायचे. सुरेश भटांची गझल अशीच एक चांगली गझल घेऊन येत आहे. स्वरचंद्रिका पद्मश्री पद्मजा फेणानी जोगळेकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत. चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या. या चिमण्यानो परत फिरा रे, या चिमण्यानो परत फिरा रे, घराकडे आपुल्या झाल्या तिन्ही सांजा झाल्या झाल्या. इथे लंडनमध्ये फार सूर्य दिसत नाही, क्वचित दिसतो. त्यामुळेच आम्ही सूर्य केव्हाच अंधारला हे गाणं, वास्तववादी गाणं सादर करण्यासाठी येतो आहे. वरुण उपाध्ये. जोरदार टाळ्यांनी. सूर्य केव्हाच अंधारला यार हो, सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू, या नवा सूर्य आणू, चला यार हो, चला यार हो, नवा यार हो. सूर्य केव्हाच अंधारला यार हो, सूर्य केव्हाच अंधारला यार हो, या नवा सूर्य आणू, चला यार हो, या नवा सूर्य आणू, चला यार हो. स्वप्नील बांदोडकर येऊन येतोय जेव्हा तुझ्या बटांना. जेव्हा तुझ्या बटांना, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना माझा राहतो मी, माझा राहतो मी, हरवून हा किनारा, जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, जेव्हा तुझ्या बटांना.
शांत हे आभाळ सारे शांतता रे शांत वारे शांतता रे शांत वारे या झऱ्याचा सूर आता मंद झाला मंद झाला रे नीज माझ्या नंदलाला नंदलाला रे नंदलाला रे नंदलाला रे हा महाल कसला रान साडी दाट अंधार रातीचा कुठ दिसना वाट कुण्याद्वारान घातला घाव केली कशी करणी सख्या रे सख्या रे सख्या रे घायाळ मी हरिणी सख्या रे घायाळ मी हरिणी यानंतर जी व्यक्ती आपल्या समोर येते त्या व्यक्तीला बघून मला नेहमी असं वाटतं की जोपर्यंत अशा व्यक्ती आपल्या समाजात आपल्या महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत आपली कला आपली संस्कृती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेलच याबद्दल आपल्याला खात्री वाटते. आत्ता जो इथे इतकं सुंदर गाणं गाऊन गेला त्याचे गुरु सुरेश वाडकर साहेब दयाघना घेऊन येतात. दया घना दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा दया